नमस्कार. आजच्या चित्रफेतेमध्ये आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र प्रांतात त्या कालखंडात शिवरायांच्या कालखंडात उभी राहिलेली न्यायप्रणाली कशी होती किंवा तिचं आकर्षण उभ्या जगाला का बरं वाटलं. ज्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या ओठांवरती इंद्रधनुष्य सुद्धा उमटलं नव्हतं, म्हणजे शिवाजी महाराज अत्यंत लहान होते, त्या कालखंडात शिवाजी महाराजांनी घेतलेले निर्णय हे इतके वेगळे की ज्यांची रचना ही फ्रेंच बायोग्राफीज, इटालियन बायोग्राफीज, इंग्लिश रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली. म्हणजे छत्रपती शिवरायांनी असं कुठलं शास्त्र शिकलं होतं का? तर नक्कीच लक्षात घ्या, छत्रपती शिवराय हे अनेक गोष्टींचे जाणते होते. जर आपला विषय अंतरित होणार नसेल तर एका गोष्टीचं स्मरण करून देतो, ते म्हणजे छत्रपती शिवराय ज्या वेळेस मिर्झा राजेंना भेटायला गेले होते त्यावेळेस तिथे एक मुनुची नावाचा व्यक्ती होता आणि त्याला शिवरायांनी परत प्रांतात चालणाऱ्या अनेक गोष्टी विचारून घेतल्या. प्रथमतः त्याला असं वाटलं की शिवराय हे जास्त गोष्टींचे जाणते नाहीयेत, पण त्यांच्या राजांनी कशी नीती वापरून असं जर कार्य केलं असतं तर कदाचित तुमच्या राष्ट्राचं जास्त कल्याण झालं असतं. म्हणजे परकीय राज्यसत्तातली सुद्धा राजकारण शिवाजी महाराजांना माहिती होतं. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज लहान होते त्यांना शहाजी राजांचं बौद्धिक अधिष्ठान भेटलेलं आहे आणि शिवरायांमध्ये जी न्यायप्रणाली उभी राहिली किंवा न्याय निवाडा करण्याची शक्ती आली ती पुरेपूर त्यांच्या वडिलांकडून आलेली आहे. कारण शिवचरित्राचा एक पाया जसा जिजाऊ साहेब आहेत तसाच एक पाया शहाजी राजे सुद्धा आहेत. आणि शहाजी राजांनी त्या कालखंडामध्ये जे अफलातून कार्य केलं किंवा शिवाजी महाराजांना जी न्यायप्रणाली शिकवलेली आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी शुक्रनीती, एक शुक्राचार्यांनी रचलेली नीती आहे, राज्य कसं करावं, शासन कसं करावं, कोणाला शास्त करावं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास बारकाईने त्या ग्रंथातून घेतलेला आहे. आणि शिवाजी महाराज हे सकल गोष्टींचे जाणते होते, म्हणून तर समर्थांनी त्यांना बुद्धिमंत असं म्हटलेलं आहे, बुद्धिवंत असं म्हटलेलं आहे. सकल जाणणारे असे सकळा ठाई भाव ठेवणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज काहीसे वेगळेच होते. म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या या चरित्राकडे आपण जर अधिक लक्ष दिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. ती कोणती? की त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी जे प्रथमदर्शी किंवा हिंदवी स्वराज्य ज्यावेळेस पहिल्या टप्प्यात होतं, ज्यावेळेस शिवाजी महाराज शहाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून कार्य करत होते आणि संपूर्ण आदिलशाहीचा म्हणजे पूर्णपणे एक इस्लामी सत्ताधीशांचा पगडा त्या प्रांतांवरती होता, तिथे धर्माला न्याय शिवाजी महाराजांनी कसा दिलेला आहे बरं? ग.भ. मेहेंदळे गुरुजी सांगतात की शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम धर्म जिवंत केला. म्हणजे काय की काही समकालीन कागद असे सांगतात आपल्याला की शिवाजी महाराजांनी कथा, पुराण, वेद, मंत्र जाणणाऱ्या सगळ्या ब्राह्मणांची रचना केली आणि त्या माध्यमातून त्यांना सांगितलं की तुम्ही धर्म जपा, आता तुम्हाला अभय मिळालेलं आहे. सर्व क्षत्रियांचं एकत्रीकरण केलं. कारण रामचंद्र पंत अमात्यांच्या एका रचनेनुसार आपल्याला असं सापडतं की जे सर्व क्षत्रिय आपलं क्षात्रतेज विसरले होते त्यांचं संघटन करून तुम्ही कशासाठी लढले पाहिजेत हे शिवरायांनी जाणून घेतलं. म्हणजे ब्रह्मतेज आणि क्षात्रतेजाची निर्मिती केली. याच्यामध्ये जातीयवाद नाहीये बरं का, यामध्ये अत्यंत वर्णव्यवस्थेचा अभ्यास करून छत्रपती श्री शिवाजी महाराज हिंदू धर्मामध्ये समरसता आणू पाहत होते, जी कैक वर्षांपासून खुटली होती. आणि या हिंदू धर्मामध्ये क्षात्रतेज, ब्रह्मतेज, व्यवसायाचं वैश्यतेज हे सगळं शिवरायांनी उभारलेलं आहे. आणि इतका अभ्यास शिवाजी महाराजांनी केलाय. अवघ्या 14-15 वर्षाच्या असताना शिवाजी महाराजांनी शपथ घेण्याच्या पूर्वी काही घेतलेले निर्णय आहेत आणि त्या निर्णयांमधून शिवाजी महाराजांच्या हातात असलेली 300 खेडी सुधारण्यात गेली असं आपल्याला इतिहासात वर्णन सापडतं. त्यांच्या हाताखाली 300 खेडी होती आणि त्या 300 खेड्यांमध्ये वातावरण पलटून गेलं. जिथं इस्लामी सत्ताधीश फक्त उतरत असत, बलात्कार करत असत, कत्तल करत असत, मारत असत, लागल त्या पुरुषाला गुलाम म्हणून उचलून नेत असत, तिथं शिवरायांनी प्रचंड बदल घडवले होते. आणि अवघ्या वयाच्या 8व्या वर्षापासून ते 15व्या वर्षापर्यंत या प्रांतांमध्ये शिवाजी महाराजांनी घडवलेले बदल हे अभ्यासण्यासारखे आहेत. शिवचरित्राचं हे सुद्धा एक विशेष अंग आहे ज्याची सखोलीने आपण पडताळणी केली पाहिजे, सखोल त्या अभ्यासलं पाहिजे. आणि या सगळ्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची एक अलौकिक बुद्धिमत्ता आपल्या समोर उभी राहते. आणि
आपल्याला अजून एक गोष्ट समजते, ती कोणती? तर त्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी जिवंत करताना कशी लोक एकत्र केली असेल, त्यांच्यावरती संस्कार कसा केला असेल, त्यांच्या समोर आपला विचार कसा प्रस्थापित केला असेल. कारण जवळजवळ 350 वर्ष गुलामगिरीत राहिलेली मानसिकता शिवाजी महाराजांना बदलायची होती. इथे सगळ्यांची मानसिकता अशा प्रमाणे झाली होती की सगळ्यांचं आचरण सुद्धा इस्लामी सत्ताधीशांप्रमाणे झालं होतं. तर जिजाऊ साहेबांनी, शिवाजी राजांनी, दादोजी कोंडदेवांनी किंवा त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्यात सर्व जातीय त्यांच्या सहकार्यांनी इथे एक विचार प्रस्थापित करू पाहिला, एक न्याय प्रणाली आणली. आणि सगळ्यात विशेष गोष्ट अशी सांगायची आहे की बलात्काराला तर प्रचंड मोठी शिक्षा या हिंदवी स्वराज्यात होतीच, पण परकीय परस्त्री ही आई समाने ही सुद्धा विचारधारा इथे प्रस्थापित करत असताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी एक गोष्ट इथे खूप मोठ्यारीत्या सांगितली की इथे व्याभिचार सुद्धा चालणार नाही. म्हणजे परकीय सत्ताधाऱ्यांची एकही गुलामगिरीतून मुरलेली गुणसंपदा आपल्याला नको, हिंदवी स्वराज्याची गुणसंपदा आपल्याला हवी आहे. आणि त्या माध्यमातून छत्रपती श्री शिवराय इथे न्याय प्रस्थापित करत गेलेले आहेत. कौतुक वाटलेले परप्रांतीय सुद्धा आलेले आहेत. तर शिवाजी महाराजांच्या पहिल्या रचनांमधली जी न्याय प्रणाली आहे तिच्याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. अनेक गोष्टी इथे प्रस्थापित केलेल्या आहेत. आणि हे सगळं श्रेय कोणाला जातं? तर ते शहाजी राजांना जातं. कारण इतिहासात घडलेल्या पूर्व न्यायालंकार असलेल्या राजांचा सर्व इतिहास शहाजी राजे जाणत होते. आणि शिवाजी राजे अत्यंत लहान असताना त्यांना जवळ घेऊन एका एका राजाची गोष्ट शहाजी राजांनी सांगितलेली आहे. एवढंच काय, तर त्या कालखंडामध्ये कोणाचा व्यापार कुठं चालतो, कसा चालतो, कोण किती अत्याचारी आहे, सगळ्या इस्लामी सत्ताधीशांची माहिती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी दिलेली आहे. आणि जिजाऊ साहेबांनी त्यांच्याकडून असं एक अलौकिक कार्य करून घेतलेलं आहे. हे शिवचरित्रातलं फार वेगळं अंग आहे, जे तरुणांनी अभ्यासलं पाहिजे, आपल्या जीवनात प्रस्थापित केलं पाहिजे. आणि ही शिवरायांची शक्ती किंवा ही शिवरायांची चरित्र शक्ती आपल्या जीवनात प्रस्थापित केली पाहिजे. जय श्री